धनंजय मुंडेंसंदर्भात सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. फडणवीसांकडे डावा उजवा असं कधीही नसतं असं वक्तव्य केलंय चंद्रकांत पाटील यांनी. सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर केलेल्या टीकेचा चंद्रकांत पाटलांनी निषेध केला. एखाद्या स्त्रीबद्दल असं बोलणं, एका अभिनेत्रीचं नाव कुणाशी तरी जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही. त्यामुळे त्यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलू नये असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय. बीडमध्ये अंजली दमानिया यांनी आंदोलनाला सुरुवात केली. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या आरोपीला पोलीस अटक करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आणि बीड सोडणार नाही असा इशारा दमानिया यांनी दिलाय. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंविरोधात पुरावे गोळा करणार असा इशारा दमानिया यांनी दिला. तर धनंजय मुंडेंसारखा माणूस मंत्रिमंडळात नको अशी मागणीही त्यांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीने तपासाचा फास आवळलाय. आज पुन्हा वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी होते. त्यासाठी त्यांना बीडला बोलावण्यात आलंय. सीआयडीची 3 पथकं या प्रकरणाचा तपास करतायत. अनेक कॉल रेकॉर्डिंगची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. कराडच्या बॉडीगार्डचे फोन देखील जप्त करण्यात आलेत. उत्तम जानकर यांनी बीडमधील घटनेचा निषेध केला. वाल्मिक कराड मलिदा गोळा करायचा, हत्या करायचा आणि याचा करता करविता धनंजय मुंडे असा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केलाय. तर राज्य सरकारनं हे गुंड तयार केलेत असा हल्लाबोल जानकरांनी केला. आम्ही सर्व कलाकार प्राजक्ता माळीसोबत आहोत. प्राजक्ता माळीनं जी भूमिका मांडली ती अगदी योग्य आहे. त्यामुळे कलाकाराला कलाकार राहू द्या. विनाकारण कलाकाराचं नाव कुणासोबतही जोडू नका असं म्हणत गौतमी पाटीलनं प्राजक्ता माळीला पाठिंबा दर्शवला. सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उद्या बीडच्या मसाजोगमधील संतोष देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबाची भेट घेणारे ते पहिलेच केंद्रीय मंत्री असणार आहेत. परभणीसह बीडमधील घटनेच्या निषेधार्थ मुंबईतल्या चेंबूरमध्ये सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. पुण्यातील एका भिंतीवरती हिरवा रंग देत चादर आणि फुलं चढवल्याचा धक्कादायक प्रकार सदाशिव पेठेत घडला. या घटनेची दखल घेत भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्वतः जाऊन हिरव्या रंगावरती भगवा रंग दिला आणि या प्रकरणानंतर वादाची शक्यता वर्तवण्यात येते. पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होणार आहे. त्यामुळे आम्ही काही कामं थांबवलेली नाहीत. लोकांची कामं सुरूच राहतील असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं. निलेश राणेंनी मालवण नगर परिषदेची आढावा बैठक घेतली. त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरलाय. आमदार खासदार बदललेत, आता हलगर्जीपणा चालणार नाही असा इशारा निलेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिलाय. रवींद्र चव्हाण यांनी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं. मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसलं तरी भाजपच्या प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी चव्हाणांवर सोपवण्यात आली. त्यामुळे नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करण्याआधी त्यांनी देवीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. उत्तम जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार बारामती दौऱ्यावरती असताना जानकरांनी पवारांची भेट घेत नागरिकांच्या समस्या मांडल्या. दिल्लीत राष्ट्रवादी 11 जागी लढणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चे बांधणी सुरू केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बलाटपियर इथल्या प्रदेश कार्यालयात पालिका निवडणुकीसंदर्भात बैठक झाली. सातारा जिल्ह्याला 3 पालकमंत्रीपदं मिळणार असल्याचं दिसतंय. पश्चिम महाराष्ट्रावरती सातारा जिल्ह्यातील मंत्र्यांचा दबदबा राहणार असल्याची चर्चा आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री साताऱ्यातल्या 3 मंत्र्यांना मिळण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमानतळ 17 एप्रिल 2025 पासून सुरू होणार असल्याची माहिती उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिली. दरम्यान या विमानतळामुळे रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले. वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गासाठी सध्या पालघरमध्ये भूसंपादन सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता शासनानं जमिनींचं अधिग्रहण सुरू केलंय. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे प्रशासनाला काढता पाय घ्यावा लागला. वीकेंड आणि सुट्ट्यांच्या निमित्तानं मुंबई आणि पुणे महामार्गावरती मुंबई पुणे महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खंडाळा बोरघाट परिसरात सुरू वाहतूक कोंडी झाली आहे. एक्सप्रेसवेवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुण्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत मात्र मोठा गोंधळ उडाला. सभेत चांगलाच गदारोळ झाल्यामुळे सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात माओवाद्यांनी बांधलेलं स्मृती स्मारक गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय. हे स्मारक उद्ध्वस्त करण्याआधी बॉम्बशोधक पथकासोबतच तपासणी करण्यात आली. मुंबई पुण्याहून मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी पर्यटक लोणावळ्यात येत आहेत. मात्र लोणावळ्यातील रस्ते खड्डेमय आणि संकुचित असल्यामुळे पर्यटकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे प्रशासनानं रेल्वे पूल बांधावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बदलापुरात होणाऱ्या आगरी महोत्सवाची शान गौतमी पाटीलच्या नृत्यानं अधिकच वाढली. गौतमी पाटीलच्या बहारदार नृत्यानं सर्वांनाच घायाळ केलं. यावेळी गौतमीचं नृत्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूरमध्ये जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला. बांधकाम झाल्यानंतर 8च दिवसात स्लॅब कोसळल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं. त्यामुळे आजपासून या मार्गावर 8 एक्सप्रेस रेल्वे गाड्या धावणार आहेत. अमरावतीच्या तिवसामध्ये राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. विशेष म्हणजे यंदा महिलांनी देखील या स्पर्धेत सहभाग नोंदवला. येवल्याच्या ग्रामीण भागात बिबट्यानं दहशत माजवली. चिंचोडी, निमगाव, पारेगाव या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळतोय. त्यामुळे वन विभागानं तत्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी केली जाते. नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेत. 31च्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येनं पर्यटक समुद्रकिनाऱ्यावरती दाखल झालेत. मावळमध्ये थंडीचा कडाका वाढला. अशातच पर्यटकांनी मावळ सोबतच लोणावळ्यात पर्यटनासाठी गर्दी केली आहे. थंडगार वाऱ्याची झुळूक, पेरूची फोड आणि गरमागरम चहासोबत मक्याचा स्वाद घेण्यासाठी पर्यटक रीघ लावत आहेत. बुलढाण्यात संत गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची गर्दी बघायला मिळाली. सरत्या वर्षाला निरोप देण्यासोबतच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविक गजानन महाराजांच्या चरणी लीन झालेत. नाताळच्या सुट्ट्या सुरू झाल्यापासून पर्यटकांनी देवदर्शनाला सुद्धा गर्दी केली. शिर्डीमध्ये लाखो भक्तांनी गर्दी केली असून साईनगरी भाविकांनी गजबजून गेली. पर्यटकांची पावलं कासारसाई धरणाकडे वळू लागली आहेत. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या परिसरात गुलाबी थंडीनं पर्यटक सुखावले. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सज्ज झालेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात पर्यटकांची झुंबड उडतीये. गुलाबी थंडी आणि त्यासोबत गरमागरम चहाचा आस्वाद घेण्यात पर्यटक चांगलेच रमलेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन नगरी लोणावळा हाऊसफुल होताच अनेक पर्यटकांची पावलं पवना धरणाकडे वळली आहेत. त्यामुळे धरण परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे बोटिंग करताना पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 31च्या सेलिब्रेशनसाठी आलेल्या पर्यटकांनी हरणेबंदरातील ताज्या माशांना पसंती दिली आहे. ताजे मासे खाण्याचा मोह काही पर्यटकांना आवरता आला नाही. सलग आलेल्या 2 दिवसांच्या सुट्टीमध्ये पर्यटकांची पावलं आपोआप वळली आहेत. स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे त्यामुळे पर्यटकांनी फुलून गेलेत. कोकणातील समुद्रकिनारे डॉल्फिनचे हॉटस्पॉट ठरत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील डॉल्फिन आणि डॉल्फिन सफरीची पर्यटकांना चांगलीच भुरळ पडतीये. शहापूर तालुक्याच्या आवरे गावात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. 8 दिवस चालणाऱ्या या नामयज्ञामध्ये हरिपाठ आणि पालखी सोहळ्यात भाविकांनी मनमुराद आनंद लुटला. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण क्षेत्रामध्ये पर्यटकांना 1 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तिलारी धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन केलं जाते. मात्र अशावेळी अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी शासनाकडून 1 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. कोयना धरण भागातील सह्याद्री व्याघ्र वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटन स्थळं आजपासून 1 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. तेव्हा पर्यटकांनी विनापरवाना प्रवेश केल्यास वन्यजीव आणि वन अधिनियमानुसार कारवाई होणार आहे. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये रानडुकरांनी हैदोस घातला. रानडुकरांनी शेतात घुसून मक्याचं पीक भुईसपाट केलं. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. वाशिमच्या रिसोड तालुक्यात शेकडो हेक्टरवरील हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील तूर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. तर कपाशीवरती लाल्याचा आणि हरभऱ्यावरती मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. नवी मुंबईच्या उल्वे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती वायुदलाचं C-295 आणि सुखोई 30 या विमानांच्या यशस्वी लँडिंग नंतर आता इंडिगो एअरलाइन्सचं प्रवासी वाहतूक विमान नवी मुंबई विमानतळावरती लँड होणार आहे. सिडकोच्या लॉटरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. उद्या 26,000 घरांच्या किमती आपल्याला कळणार आहेत. जवळपास 1,20,000 नागरिकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेत. यूपीआय युजर्ससाठी एक मोठी अपडेट आहे. 1 जानेवारीपासून ट्रान्सफर लिमिट बदलणार आहे. यूपीआयचा वापर करून आपण एका वेळी 10,000पर्यंतच पेमेंट करू शकणार आहोत. मालमत्ता कर भरण्यासाठी बीएमसीने 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत थकबाकीदारांना मालमत्ता कर भरावा लागणार आहे. अन्यथा 1 जानेवारीपासून दंड वसूल करण्याचा निर्णय घेतलाय. देशभरात घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांदरम्यान औषधांचे 111 नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचं तपासात समोर आलंय. तर त्यातील 2 नमुने बनावट निघालेत.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाबाबत प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यानंतर 22 नोव्हेंबर रोजी शासन निर्णयानुसार 73,98,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानुसार 163.43 कोटींचा निधी मंजूर झालाय. खवय्यांना 31च्या पार्टीसाठी बजेटमध्ये मासे मिळत नसल्यामुळे त्यांचा हिरमोड झालाय. मच्छी जवळपास 200 ते 350 रुपयांनी महागली आहे. मुंबईतली हवा अतिशय खराब झाली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 159 वरती पोहोचलाय. 151 ते 200 यातील निर्देशांक खराब म्हणून गणला जातो. तर मागील 15 दिवसात अति वाईट हवेची नोंद झाली आहे. मुंबई आणि उपनगरात कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र कबुतरांच्या वावरामुळे फुफ्फुसाचे गंभीर आजार बळावत आहेत. त्यामुळे यावर वेळीच उपचार कसे घ्यावे यावरती वेळीच उपचार घ्यावेत असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय. कबुतरांच्या विष्ठा आणि पंखांमधून हवेत मिसळणारे घटक आरोग्यासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे कबुतरांना दाणे आणि धान्य टाकून जमा करणाऱ्यांवरती क्लीनअप मार्शलद्वारे करडी नजर ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. या मोहिमेत आतापर्यंत 47,000चा दंड वसूल करण्यात आलाय. दादरमधील प्रसिद्ध कबुतरखान्याच्या परिसरात कबुतरांच्या उच्छादामुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्यासोबतच नागरिक देखील अक्षरशः बेजार झालेत. यासाठी महापालिकेने लवकरात लवकर योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी नागरिक करतायत. महाराष्ट्रातला दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईत बनवला जातो. या कोस्टल रोडला सुप कनेक्टिव्हिटी असणार आहे. हा कोस्टल रोड मुंबई येथील नवीन विमानतळ आणि अटल सेतूला जोडणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगला विलंब होत असल्यामुळे संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी नागपूर विमानतळाची जबाबदारी स्वाती पांडे यांच्याकडून काढून जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईत वाढणारा हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी वेगानं उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. धूळ नियंत्रणासाठी घनकचरा विभागाकडून डेब्रिस संकलन आणि विल्हेवाटीवरती भर देण्यात आला. एकाच दिवसात तब्बल 189 मेट्रिक टन डेब्रिस संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. शिवाय 243 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आलेत. धारावीचा कायापालट धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणार आहे. DRPPL नावानं स्थापन असलेल्या कंपनीचं नाव अचानक बदलून NMDPL करण्यात आलंय. RT प्रवेशाचं पोर्टल 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. लवकरच वेळापत्रकाची घोषणा होणार असून 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी मोहिमेमुळे देशातील 19 बड्या शहरांमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये 22% वाढ झाली आहे. बेंगळुरूमधील भारतीय व्यवस्थापन संस्थेकडून याबाबतचं संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं. पिंपरी चिंचवड शहरालगत वाढलेल्या औद्योगिक पट्ट्यामुळे चाकण, राजगुरू नगर, आळंदी भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढतंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं सुद्धा या संदर्भात या 3 नगर परिषदा मिळून महापालिका स्थापन व्हावी असे स्पष्ट अभिप्राय राज्य शासनाला पाठवलाय. PMPML कडून कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी जादा बसेसचं नियोजन करण्यात आलंय. येत्या 1 जानेवारीला कोरेगाव भीमा दरवर्षीप्रमाणे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम पार पडणार आहे. कोल्हापूरची सॉफ्टवेअर निर्यात 50% वाढली आहे. सध्या निर्यात 189 कोटींवरती पोहोचली असून जगभरातील विविध देशांना पुरवठा केला जातोय. सरकारी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांचं रेशन कार्ड रद्द होणार आहे. अनेक लोक पात्रता नसताना देखील रेशन घेत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकानं सप्टेंबर ते डिसेंबर 2024 या 4 महिन्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी मोहीम राबवली. यात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 200 चालकांवरती दंडात्मक कारवाई केली गेली. हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण साधारणपणे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सापडतात. मात्र वातावरणातील बदलामुळे यावर्षी संपूर्ण वर्षभर अधूनमधून रुग्ण सापडतायत. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली असली तरी हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. महापालिका आयुक्तांकडून सोलापूरचा विकास आराखडा जाहीर करण्यात आला. 2048 पर्यंतची सोलापूर शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन बनवलेल्या 20 वर्षांच्या आराखड्यात सोलार पार्क, चिल्ड्रन पार्क, पार्किंग आणि खेळांचं मैदान यावरती विशेष लक्ष देत शहराचा हरित आराखडा तयार केला गेलाय. मुसाई पिठार आणि पन्हाळ्यावरती प्रशासनानं 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत प्रवेश बंदी केली आहे. या निर्णयाची माहिती पन्हाळा वनपरिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहिते यांनी दिली. शेतीचा हंगाम संपल्यानंतरही शेतमजुरांना कामाची गरज आहे. मात्र काम नसल्यामुळे शेकडो मजुरांना रोजगाराच्या शोधात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात स्थलांतर करावं लागतंय.
राज्यातल्या सरपंचांना कलम 353 अंतर्गत संरक्षण द्यावं अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.